नमस्कार. एक माणूस आपल्या स्वतःच्या गावाहून दुसऱ्या गावाला जायला निघतो. पूर्वीचा काळ असतो, गाडी वगैरे नसतात, चालत जायला निघतो. वेळ पहाटेची असते आणि थोडं अर्धा अंतर गेल्यानंतर तो काहीतरी विचारत असतो आणि त्याच्या अचानक लक्षात येतं की आपल्या घरामध्ये आपण रात्री कंदील लावला होता आणि आपण निघताना तो कंदील विझवायला पाहिजे होता, पण विसरलो आपण. आता घरी बायको असते, पण तिथे बायको उठेल केव्हा, त्याच्यानंतर ती कंदील विझवेल केव्हा, तोपर्यंत कंदिलामधलं रॉकेल खर्च होणार, वात तेवढी खर्च होणार. म्हणून हा परत फिरतो. तो म्हणतो त्याच्यापेक्षा आपण घरी जाऊ परत आणि कंदील विझूयात. म्हणून तो काही किलोमीटर चालून परत आपल्या गावी येतो. घरी जातो, कंदील विझवतो. तेवढ्यात बायकोला जाग येते. बायको म्हणते, का हो लवकर परत आलात तुम्ही? तो म्हणतो, नाही अगं मी त्या गावाला गेलोच नाही, मध्ये अर्ध्या रस्त्यात लक्षात आलं, म्हणून कंदील विझवायला घरी आलो. त्यावर त्याची बायको म्हणती, अहो तुम्ही ते कंदिलाचं रॉकेल आणि हे वाचवायला इतक्या लांबून आलात, पण तुम्ही हा विचार केलात का की इतके किलोमीटर चालले आणि तुमच्या चपला किती झिजल्या असतील, तो खर्च नाही का वाढला? म्हणजे काही काही लोक इतके कंजूस असतात की ते इथपर्यंत विचार करतात आणि दुसरे इतके उधळपट्टी करतात की विचारायला नको. मग आता प्रश्न असा येतो की हे दोन्ही लोक आनंदी आहेत का? असं बघायला मिळतं की खूप कंजूस लोक किती पैसा असला तरी दुःखी असतात आणि खूप उधळपट्टी करणारे सुद्धा किती पैसा असले तरी दुःखी असतात. मग खरी अडचण कुठे आहे? तर ती अडचण आहे संतुलनाची. फारही कंजूस नसावं, फारही उधळपट्टी करणारं नसावं, पण मग करायचं कसं? तर आपल्याला साधारण आपले खर्च काय ते समजून घ्यावं लागेल. तर साधारणतः पहिला खर्चाची जी कॅटेगरी म्हणतो आपण, विभाग येतो, तो असतं गरजा आपल्या, की जे अगदी आवश्यक आहे, ते टाळता येत नाहीत. दुसरं आहे की ते टाळता येत नाहीत असं नसतं, पण ते खर्च केले तर आपल्या जीवनातल्या सुखसुविधा वाढतात, थोडंसं सोपं होतं जीवन, अशा काही गोष्टी. आणि तिसरी कॅटेगरी आहे की ज्याची गरज पण नसती, ज्याचा आपल्याला काही सुविधा घेण्यात फायदा पण नसतो, पण केवळ आपण लोकांना दाखवण्यासाठी त्या घेतो. आता खरी समस्या जी आहे ही या तिसऱ्या विभागातली आहे, की गरजही नाही, आपल्याला काही फार सोय होणार आहे असंही नाही, पण लोकांना दाखवायला काहीतरी करायचं. तिथे जेव्हा खर्च वाढतो तिथे गडबडी सुरू होतात, तिथे जास्त उधळपट्टीपणा होतो. आणि पहिल्या दोन गोष्टी की जिथे गरजा आहेत, काही सोय होऊ शकते, अशा ठिकाणी खर्च न करणं, तिथे कंजूसपणा होतो आणि तिथेही दुःख सुरू होतं. मग आता कसा सुवर्णमध्य साधायचा? आपला महिनाभराचा जर इन्कमचा विचार केला, आपल्या उत्पन्नाचा विचार केला, तर साधारणतः 50-30-20 असा नियम जर आपण पाळला तर बरंचसं यशस्वी होतं. 50% खर्च आपल्या गरजांवरती, आवश्यक गोष्टींवरती, 30% खर्च हा सुखसुविधा, मनोरंजन, इतर काही गोष्टींवर, आणि उरलेला 20% हा बचतीवरती. आणि आपल्याला अचानक काही अडचण आली, ज्याला आपण कंटिन्युअसी म्हणतो, त्यासाठी 20%. असंच आपण हा नियम बाळगला 50-30-20चा, तर बऱ्यापैकी आपला खर्च संतुलित होतो. आणि आपलं जर सगळं काही संतुलित असेल, आर्थिक बाजूसुद्धा, तर त्याबरोबर आनंदसुद्धा येतो. कारण का की एका चिंतेतनं आपण मुक्त होतो. आपल्याला एका साईडला थोडीशी स्थिरता, स्टॅबिलिटी मिळते. तर त्यामुळे आजचा आपण जो विषय बघितला तो आहे आर्थिक किंवा खर्चाचं संतुलन कसं करायचं, हा आपण बघितला. असेच आपण छोटे छोटे व्हिडिओ बनवणार आहे. आपण ही सुरुवात केली होती सेरीजची, की संतुलित जीवन, आनंदी जीवन, त्यातला हा 5वा भाग आहे. असे टोटल 20 भाग होणार आहेत की ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक गोष्टीचं संतुलन कसं करायचं हे आपण बघणार आहोत. असे व्हिडिओज आपल्याला आवडत असतील तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहतील. आणि या टिप्स आपल्या ओळखीच्यांबरोबर, मित्रांबरोबर, नातेवाईकांबरोबर, इतर काही ग्रुप्समध्ये जरूर शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल. नमस्कार.